मारामारी करायला शिकवतात, एकमेकाची निंदा करायला शिकवतात, एकमेकांचा खून करायला शिकवतात, एकमेकांना बदनाम करायला शिकवतात, एकमेकांचं वाटोळं करायला शिकवतात, एकमेकांवरती करणी जादूटोणा करायला शिकवतात, भाऊबंदाचा बाण शेताचा पोरा म्हणून शिकवतात, त्याची शिळी मेंढी चोरून न्या म्हणून शिकवतात, त्या कोंबड्या चोरून आणा म्हणून शिकवतात, त्याचे अंडे चोरा किंवा चोरून आणा खा ते शिकवतात, एखादे गेले घरामध्ये बसले तर त्याचा मोबाईल खिशात घालून आणा असं शिकवतात का? पालक असे कधी शिकवत नाही. येशू प्रभू की देवाचा सेवक हे शिकवतो. सर्व मानवजात तुझी शेजारी आहे त्याच्यावर काय कर, सर्व मानवजात तुझी शेजारी आहे त्याच्यावर काय कर. मला शिकवलं देवाने प्रेम करायला आणि मी इथून या विधीवरून हे सांगणार आहे की तुम्ही पण एकमेकांवरती काय करा. मास्टर चर्च मध्ये बोलणं सोपं आहे पण तुम्ही बाहेर नाही. तुम्ही बघा मग काय काय. येशू मसीह की बायबल वचन सांगतं प्रेम करायला तर आम्ही काय केलं पाहिजे, प्रेमच केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी येणारे या पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, जगभरात जेवढे शास्त्री पंडित आहेत, शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत, शास्त्राचं ज्ञान घेणारे लोक आहेत, त्यांना अजून कळाला नाही माझा शेजारी कोण आहे. माझा शेजारी अजून पण कळाला. संत लोकांना कळाना, महात्म्यांना कळाना, पुढाऱ्यांना कळाना, नेत्यांना कळाना माझा शेजारी कोण आहे. ज्या दिवशी तुम्हाला आणि मला कळेल माझा शेजारी कोण, त्या दिवशी तुम्ही त्याच्यावरती अन्याय करायचा बंद कराल, त्याच्या खोडी काढणं तुम्ही बंद कराल, त्याचं नासधूस पिकाचं करणं तुम्ही बंद कराल. नेहमी लक्षात ठेवा. आणि हे कधी होईल, ज्या वेळेस मला ईश्वराची ओळख होती, परमेश्वराची ओळख होती, त्याच वेळेस मी ही गोष्ट करू शकतो. माझ्या शेजाऱ्याचं मी कधीच वाटोळं करणार नाही, कारण देव मला कोणाचं वाटोळं करायला सांगत. म्हणून माझ्या शेजाऱ्याचं मला कल्याण करायचं. म्हणून हा शास्त्री पंडित येऊन पुन्हा म्हणायला लागला माझा शेजारी कोण, माझा शेजारी कोण, माझा शेजारी कोण. अरे शास्त्र वाचून तुला कळाला माझा शेजारी कोण आहे, लोकांना बायबल वाचून कळाला माझा शेजारी कोण आहे, चैत्र लोकांना येऊन पण कळाला माझा शेजारी कोण आहे. उपास तापास